राम राम मंडळी, मी अक्षरा आणि तुम्ही पाहत आहात द चेरीज किचन. द चेरीज किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. आज मी बनवणार आहे मँगो शिरा. तर चला मग सुरुवात करूया. मी इथे 2 वाटी रवा घेतला आहे आणि हा रवा मी आधीच भाजून घेतलेला आहे. हे ड्रायफ्रूट्स आहेत आणि ते मी बारीक कटिंग करून घेतलेले आहेत. आणि हा 1 वाटी हापूस आंब्याचा रस आहे आणि 2 वाटी रवा आहे म्हणून मी इथे 1 वाटी साखर घेतली आहे. वेलची आणि जायफळ याची पावडर करून घेतलेली आहे आणि तूप. कढई गरम झालेली आहे तर यामध्ये आता आपण तूप घालून घ्यायचं आहे. तूप थोडं गरम झालं की यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स थोडेसे तुपावर फिरवून घेणार आहोत. ड्रायफ्रूट्स तुपामध्ये भाजले तर शिऱ्यामध्ये खायला खूप छान लागतात, म्हणून थोडेसे ड्रायफ्रूट्स तुपामध्ये भाजून घ्यायचे आहेत. ड्रायफ्रूट्स चांगले भाजून झालेले आहेत तर आपण आता हे एका प्लेटमध्ये बाहेर काढून घेऊया. आता याच तुपामध्ये आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे आणि आता अगोदरच मी रवा भाजून घेतल्यामुळे मला या तुपामध्ये फिरवायला जास्त टाईम लागणार नाही, पण तुपामध्ये छानपैकी खरपूस भाजून घ्यायचा आहे. खूप छान असा रवा भाजलेला आहे आणि रवा भाजण्याचा खूप छान असा वास येतोय. तर आता आपण यामध्ये साखर ॲड करायची आहे. साखर यामध्ये चांगली मिक्स झाली की आपण यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकून घेणार आहोत. आणि आता यामध्ये आपण मँगोचा रस टाकायचा आहे. हा मँगोचा रस मी अगोदरच काढून ठेवला होता. जवळजवळ हा मँगोचा रस 2 आंब्याचा तरी आहे आणि हा हापूस आंब्याचा रस आहे. आता आपण पुन्हा मिक्स करून घेऊया. आणि एका बाजूला मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि यामध्ये आपण गरम पाणी वापरायचं आहे. इथे 2 वाटी रवा घेतला होता म्हणून मी इथे दुप्पट पाणी टाकणार आहे. आणि सतत ढवळत राहायचं आहे कारण यामध्ये गोळे नाही बनले पाहिजेत, म्हणून सतत ढवळत राहायचं आहे. खूप छान असा मँगोचा शिरा बनलेला आहे आणि वास पण खूप छान येतोय. तर आपण आता यामध्ये वेलची पावडर ॲड करणार आहोत आणि पुन्हा एकदा आपल्याला हे ढवळून घ्यायचं आहे. आता यावर झाकण मारूया आणि एक 5 मिनिटासाठी वाफ काढायला ठेवूया. 5 मिनिटं झालेली आहेत तर आपण यावरील झाकण बाजूला करूया आणि आपण पाहूया आपला शिरा कसा बनला आहे. खूप छान असा मँगोचा शिरा बनलेला आहे. आणि शिरा बनवण्यासाठी जास्त टाईम नाही लागत. जर तुम्ही रवा अगोदरच भाजून ठेवलात तर शिरा हा अवघ्या 10 मिनिटात होऊन जातो. तर मंडळी, तुम्हाला ही मँगो शिऱ्याची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्सद्वारे मला कळवा. आणि या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर बटन दाबायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये, नातेवाईकांमध्ये सर्वांना शेअर करा. आणि माझ्या या चॅनलला प्रतिसाद द्या. खुश रहा, आनंदी रहा आणि माझा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तयार रहा. धन्यवाद.